परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 5 डिसेंबर शुक्रवार आणि आजचा विषय आहे तुम्ही यासाठीच जन्माला आलात. आपण वाचूया एस्तर 4:14 मधून आणि ते म्हणतं, आणि कुणाला माहिती की अशा काळासाठीच तू राजशी पदावर आली नाहीस. पास्टर क्रिस शिकवतात, आपण नुकतेच वाचलेले वचन हे त्या शब्दांना एक भाग आहे ज्यात मोर्दकायने एस्तरला यहुद्यांचा नाश करणाऱ्याच्या हामानच्या घृणास्पद आणि कपटी योजनेविरुद्ध उभे राहण्याचे आव्हान दिले होते. मोर्दकायद्वारे एस्तराचे डोळे उघडेपर्यंत एस्तराला माहिती नव्हते की ती एक दैवीय व्यवस्थाचे भाग होती. राणी म्हणून तिचे स्थान आरामासाठी नव्हते, तर ते एखाद्या उद्देशासाठी होते. तुमच्या बाबतीतही तसंच आहे. तुमच्या जीवनात काही अपघाती अचानक नाही. तुमच्या पूर्वयोजना कार्य करत आहात. तुमचा जन्म, तुमची नियुक्ती आणि राज्याची तुमची नेमलेली कामगिरी हे सर्व दैवीय पद्धतीने ठरली आहे. तुमचा जन्म हाच काळासाठी झाला. देवाने त्याच्या गौरवासाठी, तुमचा जगावर प्रभाव पाडण्यासाठी आणि परिणाम आणण्यासाठी धोरणात्मक तुम्हाला स्थान दिले आहे. देवाने तुम्हाला तुमच्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, शहरात आणि राष्ट्रात आत्मे जिंकणारा आणि राज्याचा राजदूत म्हणून ठेवले आहे. तुमच्याबद्दल सर्व काही, तुमचे शिक्षण, कौशल्य, संसाधने आणि व्यक्तिमत्व हे तुम्हाला राज्याच्या वापरण्यासाठी देण्यात आले आहे. गरज असते तेव्हा तुमचा आवाज दाबून ठेवू नका. जेव्हा तुम्ही बोलण्याची गरज असते आणि सुवार्तेसाठी उभा राहण्याचे असते आणि विश्वासात प्रगती करायची असते, तेव्हा घाबरून मागे हटू नका. ख्रिस्तासाठी जगा आणि तुमच्या जीवनासाठी त्याचा उद्देश पूर्ण करा. 2 कोरिन्थियस 5:15 म्हणते, आणि तो सर्वांसाठी हा करता मेला की जे जगात यांनी पुढे स्वतः करता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्यांच्याकरता जगावे. ख्रिस्ताच्या तारणाची सुवार्ता उत्साहाने पसरवण्यापासून तुम्हाला कोणीही अडथळा आणू नये किंवा रोखू नये. पृथ्वीवरील तुमचे हे नंबर एकाचेच काम आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याच्या स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समटीची सेवा आम्हाला दिली. आपण वाचू शकतो 2 कोरिन्थियस 5:18 मध्ये. जिथे त्यांनी जेव्हा सर्वात जास्त गरज असते तिथे तुमचा प्रकाश चमकू द्या. एस्तराप्रमाणे तुम्ही धैर्याने घोषित केले पाहिजे, मग मी मेले तर मेले, कारण प्रभूसाठी जगणे, त्याची इच्छा आणि उद्देश पूर्ण करणे हे सर्व गोष्टीपेक्षा उत्तम आहे. त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित केले गेले आहे आणि बोलवले गेले आहे. आता पौलाप्रमाणे कृती करण्याची आणि म्हणण्याची वेळ आली आहे. मी कशीची काळजी करत नाही. मी आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, त्यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चिताने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटीस न्याहावी. प्रेषितांचे कृत्य 20:24. माझ्या मागे प्रार्थना म्हणा. प्रिय पित्या, अशा वेळेसाठी मला निवडल्याबद्दल आणि स्थान दिल्याबद्दल धन्यवाद. मी धाडशी, तयार आणि माझ्या जीवनासाठी तुमचा उद्देश पूर्ण करण्यास इच्छुक आहे. मी जाहीर करते, मी माझा प्रकाश तेजस्वीपणे चमकवते आणि मी जिथे जाते तिथे राज्यासाठी कायमचे प्रभाव पाडते. प्रभू येशूच्या नावात, आमेन. धन्यवाद. तुमचा दिन आशीर्वादित जाओ.